हो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील कृषी विद्यापीठामधील अध्यापक पदाच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात येत आहे. ही जी बातमी आपण पाहिली असेल, ऐकली असेल, अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले, सर त्याचं आम्हाला सविस्तर स्पष्टीकरण हवं आहे. तर यासाठी या व्हिडिओची आपण उठाठेव केलेली आहे. यामधून आपण या व्हिडिओमध्ये जी भविष्यामध्ये होणारी प्राध्यापक भरती आहे त्या संदर्भातील एक दिशा कशी असेल, निवड प्रक्रिया ही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर जे आपले मित्रमैत्रिणी या परीक्षेची किंवा प्राध्यापक भरतीची तयारी करत आहेत त्यांना देखील शेअर करायला विसरू नका. तर निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निपक्षपातीपणा येण्यासाठी यापुढे राज्यात अध्यापक किंवा प्राध्यापक पदाची भरती प्रक्रियेसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब केला जाणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेली आहे. बघा, मंत्री चंद्रकांतदादा पाटील माननीय राज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदाच्या निवड प्रक्रियेसाठी गुणांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे गुणांच्या माध्यमातून तुम्हाला निवडलं जाणार आहे. या शैक्षणिक क्रेडिएशन आणि त्यांची मुलाखतीमधील कामगिरी गृहीत धरण्यात येणार आहे. या दोन्ही बाबी एकत्रित करून अधिक पारदर्शक, निपक्ष निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता ज्याच्यामध्ये काय काय तपासलं जाणार आहे, संशोधन आणि अध्यापनाला 80% गुण किंवा वेटेज, तर मुलाखतीला 20% वेटेज असणार आहे. म्हणजे तुमचं जी निवड प्रक्रिया ही 80 मार्काची, 80% जे वेटेज आहे ते शैक्षणिक गुणवत्ता. तुम्ही गोल्ड मेडलिस्ट असाल, तुमचं जे शैक्षणिक गुणवत्ता आहे ते तुम्हाला मांडावं लागणार आहे. त्याच्याबरोबरच तुम्ही तुमचे संशोधन पेपर, तर वेगवेगळ्या कॉन्फरन्समध्ये सादर केलेले पेपर्स तुमच्या विषयासंदर्भात, त्यानंतरनं तुमचं अध्यापनाचं कौशल्यही पाहिलं जाणार आहे. ते देखील रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये असणार आहे. आणि नंतर फक्त 20 मार्काचं वेटेज हे मुलाखतीला आहे. एकत्रित 100 गुणापैकी किमान म्हणजेच 80 गुण हे संशोधन आणि गुणवत्ता, शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापनाची प्रतिमाने, अध्यापनाच्या पद्धती कशा पद्धतीने कसा वापरताय, त्यानंतर नवीन शैक्षणिक पद्धती म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा तुम्ही अध्यापनामध्ये वापर करताय हे देखील पाहिलं जाणार आहे. आणि त्या 80 + 20 अशा पद्धतीनं 100 पैकी तुम्हाला कमीत कमी 50 गुण मिळवणं, 50% मार्क मिळवणं हे गरजेचं असणार आहे. बरोबर आहे. उमेदवारांना अंतिम निवड यादी पात्र गृहीत धरलं जाईल 50च्या पुढे मार्क असतील तर. अध्यापन यामध्ये काय काय बघितलं जाणार आहे तुम्ही पाहू शकता. अध्यापन क्षमता अथवा संशोधन प्रावीण्य, ॲप्टिट्यूड यांचे मूल्यमापन, परिसंवाद, सेमिनार अथवा व्याख्यान, प्रात्यक्षिक म्हणजे लेक्चर्स इन अ क्लासरूम सिच्युएशन्स अथवा अध्यापन आणि संशोधन यामधील नवीनतम तंत्रज्ञानाच्या वापराच्या क्षमतेतील चर्चा या बाबी मुलाखतीच्या टप्प्यावर विचारात घेण्यात येणार आहेत. म्हणजे तुम्ही अध्यापनास तुमच्या विषयासाठी कोणती अध्यापन पद्धती वापरताय, त्यानंतर कशा पद्धतीनं तुम्ही विद्यार्थ्यांच्या परिस्थितीनुसार, क्लासमधील वातावरणानुसार कशी अध्यापन पद्धती बदलताय, विद्यार्थ्यांना आपलंसं कसं करताय, विद्यार्थी सर्वसमावेशक अध्यापन पद्धती सर्वांना समजेल अशा पद्धतीचं शिक्षण देत आहे का, त्यामध्ये आधुनिकता, आधुनिक पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक टूल्स, मूल्यमापनाचे, टीचिंगचे वापरताय का, हेही पाहिलं जाणार आहे. निवड समितीच्या बैठकांचे दृकश्राव्य चित्रीकरण करण्यात येणार आहे. म्हणजे इथं सर्व रेकॉर्डिंग असणार आहे. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दृकश्राव्य चित्रीकरण म्हणजे जे काय रेकॉर्डिंग आहे, मुलाखतीचं असेल, तुम्ही टीचिंग करून दाखवलेलं असेल, ते सर्व उपस्थित असलेल्या निवड समितीच्या सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने सीलबद्ध करण्यात येईल की या विद्यार्थ्याला किती मार्क मिळाले. मुलाखती पूर्ण होता त्याच दिवशी, म्हणजे पारदर्शकता राहावी, वेळ न लावता त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ही सर्व निवड प्रक्रिया सहाय्यक प्राध्यापक पदासह सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदाच्या निवड प्रक्रियेसाठी लागू राहील. म्हणजे
असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर या तीनही प्रक्रियेला हीच पद्धत इथे लावणार आहेत. ही सर्व निवड प्रक्रिया सहाय्यक आणि सहयोगी आणि प्राध्यापक यांच्यासाठी असेल. नवीन निवड प्रक्रियेच्या अधीन राहून विद्यापीठामधील सध्या सुरू असलेल्या अध्यापकांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या विद्यापीठामधील अध्यापकांच्या विद्यापीठामध्ये जे प्राध्यापकांचं निवड प्रक्रिया करता याच कार्यपद्धतीचा भविष्यामध्ये देखील अवलंब करण्यात येणार आहे. यामुळे विद्यापीठामध्ये पारदर्शकता आणि जलद निवड प्रक्रिया राबवणे शक्य होणार आहे. या सुधारित कार्यपद्धतीमुळे गुणवत्ताधिष्ठित अध्यापकांची निवड होईल, तसेच उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, असे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलेलं आहे. बघा, यामध्ये संदिग्धता असली तरी निश्चितच MPSC एवढी तर पारदर्शकता नसणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस व्यक्तिमूल्यमापन करत असतात त्यामुळं व्यक्तिनिष्ठता येत असते. बघा मी काय म्हणतो, ती जर परीक्षा घेतली असती तर तुम्हाला मार्क कळले असते, तुम्हाला पेपर मार्क तपासायची गरज नाही. आज आपण ऑनलाईनमध्ये चेक करू शकता तुम्हाला तुमच्या आन्सर कीला किती मार्क पडले ते. पण या ठिकाणी थोडं व्यक्तिनिष्ठता येईल, पण थोडं जी भरती प्रक्रिया खूप दिवसापासून रखडलेली आहे त्याला कुठेतरी आता सुरुवात व्हायला हे होईल. आता अनेक विद्यार्थ्यांनी फोन केले की सर आम्ही 2023च्या MPSCच्या सहाय्यक प्राध्यापक, असोसिएट प्रोफेसर पदासाठी अर्ज केला आहे. त्याचा आणि या भरतीचा काही तीळ मात्र संबंध नाही आहे. ती भरती वेगळी आहे, कारण तिथून तुम्हाला प्रशासकीय शिक्षण क्षेत्रातील पदावर जाता येतं. तिथून फक्त तुम्ही विद्यापीठामध्येच डीन अशा वेगवेगळ्या पदावर तुम्ही जाऊ शकता. त्यामुळं जे विद्यार्थी MPSC मार्फत तयारी करत आहेत त्यांनी अतिशय तन्मयतेनं, आत्मीयतेनं आणि आपलं तीव्रतेनं अभ्यास करणं, सातत्य ठेवणं गरजेचं आहे. आणि जे नव्यानं सेटनेट उत्तीर्ण होणार आहेत त्यांना भविष्यामध्ये अनेक संधी असतील. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत, वेगवेगळ्या देशाच्या विद्यापीठ आपल्या भारतामध्ये येणार आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. त्यासाठी आपण सेटनेट परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. त्यामुळंच येणाऱ्या 15 जूनच्या सेटसाठी आपण ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, ॲपच्या माध्यमातून पेपर 1, पेपर 2साठी अतिशय कमी शुल्कमध्ये कोर्सेस सुरू केलेले आहेत. 1 वर्षाचा कालावधी असेल त्या कोर्सचा, आणि त्यामध्ये लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर्स, जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, PDF, टेस्ट सिरीज, पेपर 1, पेपर 2 5-5, रेकॉर्डेड अनलिमिटेड लेक्चर्स, ऑनलाईन बॅच असेल, घरबसल्या तुम्ही लेक्चर जॉईन करू शकता, लाईव्ह आणि रेकॉर्डेड. 15 जून 2025च्या परीक्षेसाठी. तर आपले मित्रमैत्रिणी जे तयारी करत आहेत त्यांना निश्चितच हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे आपण फक्त सेटनेट परीक्षा उत्तीर्ण होण्यापुरती तयारी करून घेत नाही, तर सेटनेट उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला परीक्षेच्या संधी कशा उपलब्ध होता येतील, म्हणजे प्राध्यापकांच्या, ह्या देखील आपण प्रयत्न करत असतो. MPSC मार्फत विद्यापीठ स्तरावर, महाविद्यालय स्तरावर हे सर्व आपण या माध्यमातून पाहत असतो. ज्या विद्यार्थ्यांना सेटनेटचा कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी 9689047738 या क्रमांकाला कॉल करू शकता. पेपर 1, पेपर 2चा कोर्स तुम्हाला फक्त असणार आहे RH 3000 रुपयामध्ये 1 वर्षासाठी त्याची व्हॅलिडिटी असेल. ज्यामध्ये पेपर 1 अनिवार्य आहे आणि पेपर 2 आहे मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, वाणिज्य, ग्रंथालयशास्त्र, शिक्षणशास्त्र इत्यादी विषयाचा समावेश असेल. चालेल, ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचं आहे, अतिरिक्त माहिती हवी त्यांनी 9689047738 या क्रमांकाला फोन करून अतिरिक्त माहिती घेऊ शकता.